मित्रांनो, स्वागत आहे जीवन प्रकाश चॅनलमध्ये. मित्रांनो, सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, येणाऱ्या 1 एप्रिलला एक विचित्र योग होत आहे, ज्यामध्ये मीन राशीमध्ये 6 ग्रह प्रवेश करत आहेत, जे आहेत शनी, रवी, शुक्र, बुध, राहू आणखी नेपच्यून. तर मित्रांनो, याचे परिणाम अतिशय गंभीर होणार आहेत सर्व माणसांवर आणखी या पृथ्वीतलावर याचे परिणाम होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे आणखी माहितीपूर्ण आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची कल्पना येईल. तर मित्रांनो, या विचित्र योगाची आपण चर्चा केली. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लग्न राशीवर चर्चा केली, मीन राशीवर चर्चा केली, मेष राशीवर चर्चा केली. आता आपण याच्या पुढची वृषभ राशीवर चर्चा करणार आहोत. वृषभ लग्न ज्यांचे आहे त्यांच्यावर या योगाचा काय परिणाम होईल ते आपण पाहूया. तर मित्रांनो, इथे कुंडली उपलब्ध आहे, पाहू शकता तुम्ही. हे वृषभ लग्नाची कुंडली आहे. यामध्ये लग्नामध्ये गुरु आणखी हर्षल आहे. द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये मंगळ आहे. त्यानंतर केतू आहे चतुर्थ स्थानात. आणखी बाकी ते 6 ग्रह जे आपण बोलत आहोत ते आहेत मीन राशीमध्ये, आणखी ते आहेत लाभस्थानामध्ये. तर सगळ्यात पहिला लग्नेश आहे शुक्र, तो षष्ठेशी आहे. लग्नेश आणखी षष्ठेश हा लाभात आहे. शुक्र हा ग्रह उच्चीला आहे. त्यामुळे मित्रांनो, वृषभ राशीचे लग्न ज्यांचे आहे त्या लोकांना या कुंडलीद्वारे फायदा होईल, नोकरीमध्ये बढती मिळेल, आणखी लाभ होतील मोठे मोठे. परंतु मित्रांनो, जरी लाभ मोठे मोठे झाले तरी शुक्र हा दूषित आहे राहू आणखी नेपच्यून याने. त्यामुळे या पैशाचा वापर चुकीच्या कारणासाठी होऊ शकतो. वेगवेगळे चुकीचे संबंध प्रस्थापित होईल मित्रमैत्रिणींबरोबर. आणखी त्यामध्ये हा जातक हे पैसे उडवू शकतो. बुध हा नीच राशीमध्ये आहे. त्यामुळे त्याची विचार करण्याची शक्ती खूप खालच्या लेवलला येईल. विचार करू शकणार नाही. कोणतेही डिसिजन चुकीचे निर्णय घेईल. तारतम्य नसेल, आणखी भल्याबुऱ्याचा विचार करणार नाही. त्याचबरोबर राहू देखील आहे. त्यामुळे घाणेरडे विचार मनात येतील. मित्रांनो, रवीसारखा सात्विक ग्रह इथे आहे, परंतु तो मीन राशीमध्ये असल्यामुळे त्याचा जास्त काही फायदा होणार नाही. नेपच्यून हा ग्रह गुप्त संबंध प्रस्थापित करतो, परंतु नोकरीसाठी हा शुक्र चांगला आहे. याच्यानंतर बुध ग्रह जो आहे पंचमेश आणि द्वितीयेश. तर मित्रांनो, पंचम स्थान हे प्रेम संबंध आणखी प्रणय यासाठी आहे. तर मित्रांनो, हा बुध पंचमेश आहे, तो नीच झाला आहे, आणखी तो लाभस्थानात गेला आहे. त्यामुळे लाभस्थानात गेल्यामुळे तो मित्रमैत्रिणींमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित करू शकतो. तर मित्रांनो, काही जणांचे मोठा भाऊ किंवा मोठी बहीण यांच्याशी, म्हणजेच मित्रांनो, मोठा भाऊ मोठी बहीण, मामे बहीण मामे भाऊ अशी परिस्थिती होऊ शकते. मावस बहीण मावस भाऊ अशी परिस्थिती होऊ शकते आणि अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात. तर मित्रांनो, हे आहे कलियुग. यामध्ये कोणाचे संबंध प्रस्थापित होतील हे आपल्याला छातीटोकप्रमाणे सांगता येणार नाही. त्यामुळे आपण गृहीत धरण्याला काय हरकत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, शनी हा इथे भाग्येश आणखी दशमेश आहे. मित्रांनो, भाग्येश आणखी दशमेश हा लाभात आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी हा ग्रह चांगला असेल त्याला चांगले फळे मिळतील. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला लग्न कुंडली म्हणजे जन्मकुंडली आहे ती पाहावी लागेल आणि त्यावरूनच ही फळं द्यावी लागतील. हे ढोबळ मत आहे. सगळ्यांना हा फलादेश लागू होणार नाही. त्यासाठी तुम्ही मूळ कुंडली तपासणे आवश्यक आहे. परंतु हा शनी, शुक्र आणखी बिघडलेला राहू आणखी नेपच्यून याच्याशी संलग्न आहे. त्यामुळे अनैतिक संबंधाची फळे देखील मिळू शकतात. तर या बाबतीत मित्रांनो, परदेशी व्यक्तीशी संबंध येऊ शकतो किंवा आपल्या उद्योगधंद्यामध्ये रिलेटेड लोक जे आहेत आजूबाजूला त्यांच्याशी संबंध येऊ शकतो. तर मित्रांनो, या बाबतीत तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, रवी आहे चतुर्थीश आणि तो आहे लाभामध्ये. त्यामुळे मित्रांनो, या व्यक्तींना जमीन, स्थावर इस्टेट, प्रॉपर्टी यांच्या व्यवहारातून त्यांना लाभ होईल. तर मित्रांनो, या व्यवहारामध्ये जे लोक असतील त्यांना प्रॉपर्टीचे व्यवहार करायला काही हरकत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये मंगळ हा वेश आणखी सप्तमेश आहे.
आणि मंगळ हा मिथुन या शत्रू राशीला आहे, त्यामुळे मंगळ बिघडलेला आहे, आणखी तो धनस्थानात आहे, त्यामुळे मंगळ हा धनाचा नाश करू शकतो. तर मित्रांनो, हा धनाचा नाश कसा होऊ शकतो? तर सप्तमेश हा धनामध्ये आहे, त्यामुळे याचा वैवाहिक जोडीदार जास्तीत जास्त पैसे उधळू शकतो. त्याचबरोबर व्ययेश आहे, त्यामुळे आजारामध्ये, हॉस्पिटलायझरमध्ये याचा खर्च होऊ शकतो किंवा अनैतिक संबंधामध्ये याचा पैसा खर्च होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, गुरु हा इथे अष्टमेश आणखी लाभेश आहे, तर लाभेश लग्नामध्ये आहे. त्याचबरोबर गुरुवर दृष्टी आहे शनीची. त्याचबरोबर गुरु हा हर्षलबरोबर युतीमध्ये आहे, परंतु मित्रांनो, गुरुची एवढी खास फळे मिळणार नाहीत या जातकाला. त्याचबरोबर गुरु हा शत्रू राशीला देखील आहे, अष्टमेश देखील आहे, त्यामुळे त्याला थोडे-मोठे अचानक धनलाभ होऊ शकतात. शनीची दृष्टी असल्यामुळे त्याला हे लाभ थोडे होऊ शकतात, जास्त होणार नाहीत, पण थोड्या प्रमाणात होऊ शकतात. तर मित्रांनो, ही होती माहिती 1 एप्रिलला होणाऱ्या विचित्र योगाची आणि वृषभ लग्न असलेल्या कुंडलीसाठी मिळणारी फळांची माहिती. तर हा फलादेश तंतोतंत घेऊ नका. जातकाची मूळ कुंडली पहा आणि त्यावरून फलादेश पहा. हा ढोबळ फलादेश आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 1 एप्रिलनंतर येणारा काळ खूप कठीण असणार आहे माणसांसाठी, आणखी जगासाठी देखील. तर मित्रांनो, कोरोनाची जी बिमारी आली होती ती तुम्हाला माहीत आहे, त्याने थैमान घातले होते. तशाच प्रकारची एखादी बिमारी किंवा आजार एप्रिल-मे दरम्यान येऊ शकतो आणि त्यासाठी कारणीभूत असणार आहे गुरु. त्याचा विचार मित्रांनो आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये करूया. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणे आवश्यक आहे, आणखी व्हिडिओला लाईक आणखी शेअर करणे आवश्यक आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणखी त्याचा फायदा लोकांना मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, ही होती माहिती आगामी काळात येणाऱ्या विचित्र योगाची आणखी वृषभ लग्न असलेल्या कुंडलीसाठी फलादेशाची. आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ठीक आहे मित्रांनो, नमस्कार, पुन्हा भेटूया. जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.